मंडळी, मनोरंजनाचं वृत्तपत्र घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, बायकोला स्वतःसोबत नांदवण्यासाठी नवऱ्यानं शोधून काढला एक जालिम उपाय। चला बघूया आज तरी त्याच्या प्रयत्नांना यश येत आहे का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना। लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन। लग्न म्हणजे कधी न सुटणारी रेशीम गाठ। अजून काय म्हणतात ते? लग्न म्हणजे हृदयाचा हृदयाशी होणारा संवाद। अरे हड त्यान बायना या वाक्य ज्याने लिखेल शेतस तो जर समोरून मायनी शपथ बापू त्याले असा सोलपटी काढसू ना त्याने असं वबाडात फुली टाकसू। अरे माझं लग्न झाले पण माझं नुसतंच लग्न झालं। त्याच्या पुढे काही झालंच नाही ना हो। अरे काही करावं, माझी बायको आहे ना तिच्या आईच्या इथेच राहते, इथेच 7 वर्ष झाले। 7 वर्ष मी एकटाच फिरतोय संट्या संट्या। पण मी आता ठरवलेले काय की माझ्या बायकोच्या आईलाच मी पोचवणार। पोचवणार म्हणजे वरने म्हातारीच्याच लग्नासाठी स्थळ शोधले मी। तिला उजवलं ना तर माझी बायको माझ्याकडे कायमची येऊन जाईल। दल्लीला माहित नाहीये, माझी जी मेवणी आहे ना तिला माहितीये, तिची पण थोडीशी मदत होते मला। काय घरातली एकमेव व्यक्ती आहे ती जिने लग्नाचे सगळे फायदे घेतलेले आहेत। वर्ष झालं हल्ला पाळणा, वर्ष झालं हल्ला पाळणा, बाळांची थप्पी लावायची तिला। रामराव, तुमचं काय चुकतं माहितीये का? काय सुरुवातीला एवढं बोलता का नाही तुम्ही, मग शेवटला बोंबलत बसता। हा गड्या काय गरज आहे का बाडाबाडा करायची? नाही नाही अरे कृती करा की काहीतरी। नाही नाही हा हा कृती करण्यासाठी जेवढा गाठ घातलाय ना मग ते बघा ना, पाहुणे आलेत का ते बघा ना। आहे तिची पाहुण्यांच्या आता आला का मला 100 लग्न जुळवली आतापर्यंत, 151 घामटा काढला माझा लगा। तुमच्यासाठी करतोय बरं। हा करा करा तुमच्यासाठी करतोय बघत पाहुणे येतील का पण आत्ताच फोन आला होता, वधू पक्ष बघा की तयार आहे का? प्रिया ए प्रिया आले हो। फॅमिली साऊंड फॅमिली साऊंड। अगं झाली का तयारी? हा झाले मंदिरात जायचं म्हणून तयार केलंय दोघींना। का बरं? आता खरं सांगितलं असतं तर तयार झाले असतं का त्या? मग असं आपण अचानक बॉम्ब टाकायचा ना। मी पण बैठकीत असा बॉम्ब टाकतो का नाही, तयारच झाली पाहिजे मामी। क्या बात है क्या बात है। आया चेतू आलो आलो, चल गाय। अगं लवकर सावकाश निवांत जायचं पण हाय गाय, पोहोचायचंय आजच्याच। अगं पण आता एवढी नवी साडी नेसून कुठं जायचं? हा तिकडे देवळात जायचं आणि देवळात जाय मंगळसूत्र घालता तू काय हो? सावकाश भाऊ, जरा पिशवी पकडा भाऊ। तुझा बाप भाऊ। अरे नवरा आहे ना मी तुझा, आधी सुन्नी राहिला तुला। सॉरी लक्षात नाही आलो, लय दिवसांनी बघितलं ना तुम्हाला म्हणून विसरून जाशील मला? ओ सासूबाई बघा हो बघा ना। काय बघा, तुमची चूक आहे ना, तुम्ही येत जा ना वरच्यावर। 6-7 महिन्यांनी आलं असंच होणार ना पोरीच। अरे काही बोलता का हो तुम्ही? मी काय आला वरच्यावर येऊ इथे? खरं तर हिने वरच्यावर नाही, हिने कायम स्वरूपी माझ्याकडे राहायला यायला पाहिजे आणि इथे कधीतरी खपली पाहिजे ती। माने नमस्कार। येऊ की जाऊ? नमस्कार नमस्कार नमस्कार। पाणी आणा नमस्कार। असू दे अरे राहू दे नको। नमस्कार मांडवकर। नमस्कार माने। घर गावला ना व्यवस्थित? गावाला म्हणजे हे तुमचं गाव आहे ना, जेवढी लग्न झालेत ना तिकडे मंडप माझीच ना सगळी, आमचं कामच ते। मग पाणी द्या। नमस्कार। धन्यवाद। अरे परत नको
पाणी अगदीच थोडं होतं. पाणी जरा येत नव्हे. अरे या पाहुणं कोण ग? अगं आहे ते हे आहे ते. हा? नमस्कार नमस्कार. नमस्कार. कोण हो पाहुणं कोण? मामा मी सांगतो मामी. हे मांडवकर आहेत. बरोबर आहे. आपलं माझगाव नाही का बाजूचं गाव, हा. इकडे जे मांडवकर आहेत हे मोठा माणूस आहे लय. लग्नाच्या हॉलचा मालक. 6 गावामध्ये 6 हॉल. 6 वर्षाच्या तारखा बुक आहे त्या. उगा आहे. 2 माळ्याची माडीचं घर आहे यांचं. तेवढं आहे. मोठा माणूस म्हणजे कुत्री मांजरं म्हणू नका, नोकर चाकर म्हणू नका, गाड्या म्हणू नका, घोडं म्हणू नका, सगळं आहे यांच्याकडं. होय. मग फक्त बायको तेवढी नाही. बायको नाही. हो. तेवढी. मग मग मामी हा. हे बघा तुम्ही एकटे आहे, मग हे पण एकटे आहेत. एकटा आहे. विचार केला तर म्हणजे बघा म्हणजे एकट्याचं दुखत होऊ शकतं बाबा. हा? यांचा माझ यांच्या बरोबर मी लग्न करू? काय तुम्हाला काही अडबड लागलं का? यांच्या बरोबर आता लग्न करणार? लाज वाटते का सांगाय आता? तुमच्या काय जीवाला काढा हाडबीड आहे का? बसा मामी लागा. आहे का नाही लागा? जीवाला हाड असतंय का मग? जीवाला काय तुमचं हाड आहे का? मामी थांबा की, जीवाला हाड असतंय का कोणाच्या? तुमच्या तरी जीवाला आहे का? हा? असतं तर अशी बाहेर आली असती, वर गेली असती का नाकाकडे? नाही होत तरी पण असं आता ह्या वयात आमच्या दोघांचं कसं वाटत? तेवढं आहे पण. आई तुमच्या भल्यासाठीच म्हणतायत ते. काय हो? एकदा ते काय म्हणताय तू ऐकून तर घे की आहे. वाजवी नाच बाई. आता या वयात काय तुला पप्पा हवा काय? हवा पप्पा? अगं मामी वाह. तुम्ही नुसतं नाही नाही म्हणताय, बॉडी तुमची तिकडच जातीये. थांबा एक मिनिट. काय मी त्यांना समजावू काय? बोला बोला मांडवकर, तुम्ही बोला, तुम्ही बोला. वनी त्याची बरोबर आहे. तुमचं चिडणं साहजिक आहे. माझी पण चिडचिड झाली होती इथे यायच्या आधी. मानेने फोन केला ना, माझी पण चिडचिड झालेली. पण म्हटलं जरा ट्राय करून बघूयाच ना. झालं तर एवढं झालं. आहे. आपल्या इकडे प्रवासाला निघालो तर माझी नेमकी गाडी बंद पडली हो. मग काय करायचं तर आपलं बसने आलो. तर बसमध्ये माझ्या शेजारी बसलेली एक म्हातारी. ही अशी जाड नाही, जाड जाड शब्द चुकीचा आहे. उगुबीत 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 यांच्यासारखी हो. होय जर गुबगुबीत अगदी यांच्यासारखी ती बाजूला म्हातारी बसलेली. त्या स्टॉपवाल्या ती उतरायला गेली तो तिचा तोल घ्यायला म्हणजे जीव गेला असं तिचा. मग मी अडवलं म्हणून त्याच्यानंतर मला जाणीव झाली म्हातार पण लय वाईट हो. ह्या वयात आपल्या बरोबरचं कोणतरी पाहिजे ना. मग अरे तशी माझी बायको होती पण ती अर्ध्या वाटेत मला वर सोडून गेली. अशी 3 पोरं आहेत. ती 3 पोरं कुठल्या तरी देशात राहतात. त्या देशात मला नाव पण घेता येत नाही असं कुठेतरी राहतात ती. ती कुठे येऊन मला सावरणार आहेत? एवढं आहे. म्हटलं जरा आपल्या वयाचं कोणतरी असेल तर जरा कसं बरं वाटतं ना. त्याच्यामुळे जरा बघा म्हणजे तेवढं आहे, तेवढं आहे. तुम्ही कशाला रडताय? आणि ज्याचं जळतं त्याला कळतं. पण तुमचं काय जळतंय? तारुण्य जळलं का माझं? ए, तुम्ही थांबा ना, तुमचं काय आहे मधीच? आई करून टाका ना लग्न. किती दिवस एकट्याने राहणार तुम्ही? माझी आई एकटी नाहीच आहे. मी आहे की मी तिला पडू नाही देणार. ए हबा टाकीन. डबल हट्टीचा पहिलवान. अरे जोडीदार पार्टनर हे शब्द माहितीये की नाही तुला? असं बोलताय तुम्ही मला? ए यार तुम्ही ग बसा दोघं. थांबा चेते सर माग मामी
जावई बापू बरोबर बोलते ती बरं. नाही पण असं एकदम लग्नच बरं नाही दिसणार ना ते. नाही लग्न कशाला बोलायचं? लग्न बोलायचंच नाही ना. हा उगवीत लग्न बोलायचंच नाही ना. आपण काय करू चला सोबत म्हणून सोबत. कसं आहे वनिताजी, वाजा बाकी करताना छोट्या आकड्यातून मोठा आकडा कधी वाजा होतच नसतो. त्याला काय लागतो? हातचा आकडा लागतो. म्हणजे काय सोबत लागते. क्या बात आहे. बरोबर की नाही? हा. अरे तसं पण आता आपलं कितीचं वय राहिलंय हो. जरा एकमेकांना थोडासा वेळ हातचा आकडे देऊन बघूया ना. उभीत काय बोललो लागा तुम्ही? आय करतो आम्ही? आय होऊन जाऊ दे. हे बघ या वयात करतात लोक लग्न. आता तो दापोलीचा मामा नाही का, त्यांनी केलं या वयात लग्न. आणि ती शिबू आत्या मामा नाही का, ती शिबू आत्या तिने 75व्या वर्षी लग्न केलं. अगं काय लगा वाटत्याच आखरीत सांगायचं तुम्हाला. 75ची म्हातारी लग्न झाल्यावर हनीमूनला गेली काश्मीरला. 2 म्हातारी एका चादरीत कुडकुडते ती. फोटो टाकली त्याचा व्हिडिओ करून टाकलाय फेसबुकवर म्हातारीनं. मामा राहू दे मामा, तू हो इकडे तू. आय लोकांना करायचं तर करू दे, आपण केलंच पाहिजे असं नाही आहे. अरे तू नको नका बोलू का. अरे बोलू दे ना त्यांना. थांबा जरा थांबा. ए, थोडं. नाही ह्या ना माझ्या बरोबरच का लग्न करायचं. माझ्या तसं हाय तरी का. काय हाय तसं नाही तसं नाही. माफ करा तसं नव्हतं बोलायचं. मला काय बोलायचं आहे वनिताजी, तुम्ही आहे ना. हा, मला काय बोलायचं आहे, तुम्ही आहे ना स्वतःला एकदा माझ्या नजरेतून बघून बघा. मला कळेल तुमच्यात काय काय नाही. मला सांगा तुमच्यात काय नाही मला सांगा. हा? तुमचं ते फतकल मारून खुर्चीवर बसणं आहे की जायला अंगावर नाही ते आहे तेवढं त्रास आहे. तुमचा तो रडका चेहरा, तुमचा तो फाडका आवाज, तुमचं ते अंगावर काटा येतो. अंगावर काटा येतो. तुम्हाला सांगू अंगावर काटा येतो. तुम्ही पण ना लाजण्यावर मी घायल झालो. असं ते सोमवारी फोडून टाका. लगेच कुठं असं लगेच लग्न बरं नाही वाटणार ना हो. लगेच हातात हात घालून ते बरं नाही. ते जरा थोडा वेळ विचार करायला. थोडा वेळ जागायला थोडा वेळ नाही शिल्लक आहे. तुम्ही कुठला थोडा वेळ घेताय बोलताय काय? हो पळवून नेऊ या चला. बोला त्यांना हे बोललं का मग मी पोलीस कंप्लेंट करीन बरं का. काय तुम्ही गुच्छ बटा. आता हे लग्न आहे असं डायरेक्ट आला माझ्या आयाला विचारताय लग्न आहे. लग्न म्हणजे 2 शरीरांचं मिलन असतंय. 2 मनांचं मिलन असतं. अरे तुझी गच्ची पकडून असा वाभाडा फोडीन ना तुझा. असे दात घशात घालीन ना तुझे. जगातल्या कुठल्या डेंटिस्टला काहीच टाकून ते बाहेर काढता येणार नाही. लाज वाटते का तुला. अरे ज्या गोष्टी ती पाळत नाही त्या बोलते कशाला. 7 वर्ष झाले ना लग्नाला, पण तेव्हा नाही कळलं लग्न झाल्यावर मन आणि शरीर याचं मिलन झालं पाहिजे म्हणून. अरे माझं डोकं नको फिरवू म्हणा. नाही तर आज होऊन जाईल माझ्या हातातून. आयुष्य जेल मध्ये गेलं तरी चालेल. काय बोलत आयासाठी करते. झालं तुमचं आता दोघांचं. नंतर आय करून टाक. मी काय म्हणते, आयुष्यभर राब राबलीस ग, लय केलंच आमच्यासाठी. आता जर आयुष्य आरामात जगी. आणि केवढी श्रीमंत आहे ती. अगं मस्त फिरशील की. नको ना ग असं करू आया. नको जाऊ ग. माझं कसं होणार ग आया. अरे मी मेलोय का. मी आहे ना तुझ्यासाठी. ऐ तू ऐ नक्टू. ऐक ना ती तयार आहे तर जाऊ दे ना तिला. तू ये ना माझ्याकडे ग.
नाही नाही ओरडणार मी, नाही ओरडणार. नक्की. नक्की. आणि आई एकटी कुठे असणार आहे? मी जाईन की राहायला तिच्या सोबत. होय का? तू कशी जाणार तिकडे हो? अगं त्यांचं 2 मजली घर आहे, मी वरच्या मजल्यावर राहायला जाईन की. तू एकटी येणार? जावय बापू आणि पोरांचं काय ग? अगं बाई विसरले. मग आम्ही एक काम करतो, आम्ही सगळेच राहायला येतो. आई आता हे पण म्हणत होते की आपला संसार वाढत चाललाय, 2 खोल्यांमध्ये पुरत नाही आता. आणि आता कसं म्हणजे चौथं पण आहे ना, येणार आहे आता. चौथं? अरे पाहुण्यांचा रणरेट लागा लयच खतरनाक आहे. लाजलं ग, लाजलं लेकरू. तुमचं काय, तुम्ही लय थंड आहे लागा. अरे माझ्या पण रन रेट चांगला आहे, पण मला कोणी खेळायलाच घेत नाही. मला एक इनिंग तरी खेळू द्या रे, एक इनिंग. थांबा तुमचं थांबा. ऐका आम्ही येऊ ना हो राहायला. आम्ही राहायला येऊ ना बाबा. काय बोलली? बाबा मी झालो घरी. चुकलं का? माझं काही चुकलं असेल तर माफ. नाही नाही बेटा, बाबा बरेच वर्षाने ऐकलं ना. नाही नाही मला झालं, मला काय प्रॉब्लेम नाही, मला काही टेन्शन नाही. फक्त चालेल चालेल. फक्त जरा ह्यांना तुम्ही विचारा ना, उभीतला तुमचं काय म्हणणं आहे? उभीत चालेल काय? मला चालल. चालल. माहिती तुझं काय हो? अगं चितू येईल की आपल्याकडं. माझी बाळणपण वरचेवर होतच असतात अहो, तर मग चितू पण आमच्याकडेच राहील. चालल. मग आम्ही दोघं खाली राहू, आम्ही दोघी आणि हे वरती राहतील. चालल का हो? चालेल. हे तू चालल. चालल. प्रिया चालल. चालल. मामा चालल. चालल. पाहुणं चालल. चालेल. अरे काय लावलं रे तुम्ही? चालेल चालेल चालेल. आणि तू गे चिमुक तोंडाची, तुला वरच्या मजावर राहायचं तर तिथे राह, नाही तर कुठे राह. हिला कशाला नेते तू? आता बाळणपण कुठे ना माझी. अरे तुझी आई आहे ना तुला सांभाळायला, आणि यांना सांभाळायला हे येतं म्हणून होते ना लग्न. आणि तू गे हाल्या तू दल्ली डब म्हातारी झाली ना, तुझा तोल गेल्यावर आहे ना कुत्र पण विचारणार नाही तुला. माझी आई विचारल मला. अरे पण मला एक दिवस तरी सांभाळू दे ना तुला. जावे बापू, जावे बापू, तशी आमची गुणी पोरं आहे हो. लहानपासून ती जरा हेकट आहे, काय करणार? ही तुमची पोरगी कधीपासून झाली? थोड्या वेळापूर्वी. मग लहानपणापासून हे कटे हे कसं माहिती हो? आता बाप झाल्यावर ते वाक्य बोलावं लागतं ना. तुम्ही बाप होऊन बघा. अरे मला बाप व्हायला चान्स तर द्या ना हो कोणीतरी. देवदर्शन, देवदर्शनाला तुम्हाला चान्स देतो. आपण सगळे मिळून देवदर्शनाला जाऊ. चला, चला. चला चला. ऐका ना बाबा, काय काय? मला बसचा प्रवास जमत नाही हो. बसचा प्रवास जमत नाही? दुरून पण बस बघायची नाही. तुमच्यासाठी 6 बांगड्याची गाडी मागवलेली आहे, त्याच्यात घुसून बसायचा. उभीत. दोन मिनिट 1 2 3 4 5 6 जण आहेत म्हणजे, पण गाडी 5 सीटर आहे ना. एकाला कोणातरी थांबावं लागेल. हे थांबतील की? मी घाबरा. तसं मी घर राखायला कोणीतरी पाहिजेच ना. हे थांबतील. अरे चालेल. अरे ही गल्ली पण निघाली. ए, प्रिया सांग ना. अरे याला घेऊन चालले मला सोडून. आता ह्याला म्हणशील वगैरे नाही नाही नाही, मामा लग्न मीच जुळवणार आहे ना. हो. असा गप तिथं आलो जुळवून. थांबा. अरे मी इथे एकटा कोणासोबत राहू मी? अरे याला काय माया आहे माझी. आज याचा असा मक्कू घेतो ना. क्या बात है, क्या बात. इतकं सुंदर रंगवलं तुम्ही हे प्रहसन की भसाड आयुष्य पण रोमॅन्टिक वाटला राव. खूपच खुसखुशीत आणि गुबगुबीत परफॉर्मन्स. मग हा सर असं काय म्हणतात प्रसाद? चेतना इतकी डोक्यात गेली होतीस, इतकी भयानक डोक्यात गेली होतीस, पण ती तुझी पावती आहे. म्हणजे तुझा राग येत होता की काय अक्कल आहे का नाही या पोरीला, असं वाटत होतं. पण वा,
वनिता लाजवाब. दोन खूप सिमिलर कॅरेक्टर्स करतेस तू वेगवेगळ्या सिरीजमध्ये. एक त्या सासू सुनंच्या ह्याच्यात ती पण त्या सोफ्यावर ठाण मांडून बसलेली असते, ही त्या खाट्यावर बसलेली असते, पण तसूभरही साम्य नाही दोन कॅरेक्टरमध्ये. वा वा वा, इतक्या दोन वेगळ्या बायका उभ्या करतेस तू. आणि आज त्याच्यात तुझं लाजणं म्हणजे सुरुवातीला मला तू खरा डोळा मारतीयस का शेमडामुळे मारतीयस ते मला कळत नव्हतं. लाजवाब लाजवाब. मंदार, यू स्टोल द शो. लहान तोंडी मोठा घास घेतोय. मी ज्या माणसाबद्दल मी बोलतोय तो फार मोठा माणूस आहे, माझ्या गुरुस्थानी आहे तो माणूस. त्यांच्या परफॉर्मन्सची जी स्टाईल आहे ना, त्याची झलक मला आज तुझ्यात बारीक दिसली. आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा. मी कुठेही बरोबरी करत नाही, लक्षात घ्या, त्यांची बरोबरी करणारा महाराष्ट्रात अजून पैदाच नाही झाला. पण ती म्हणजे काय म्हणतात, ती स्ट्रॅटेजी किंवा ती थॉट प्रोसेस ज्या पद्धतीने मामा काम करतात, त्याची झाक तुझी ते जेव्हा जेव्हा तू ते कोविड म्हणत होतास ना, मला फार प्रकर्षाने मामा आठवत होते. लाजवाब. तुझ्यावर आशीर्वाद आहे देवाचा. निश्चित निश्चित. फार मजा आली मंदार, फार मजा आली. दिस इज ह्यूज कॉम्प्लिमेंट. वा मॅन्डी. सई, काटाकीर परफॉर्मन्स होता. मँडी, प्लीज बिलीव्ह इन युअर सेल्फ मोर. ही जुजबी तुझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि तुला खूप आशीर्वाद देण्यासाठी आणि तुला अजून नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी आणि एक जुजबी माझ्या वादळासाठी. मला सगळ्यात आधी सचिन गोस्वामी यांचं नाव घ्यावं असं वाटतं, कारण प्रोग्रेसिव्ह थिंकिंग म्हणजे या मंचाची ही खासियत आहे की आपण कायम प्रोग्रेसिव्ह थॉट्स एक्झिक्यूट करतो आणि ते नकळत पसरवतो. त्या सटलटीला माझा सलाम. आणि तुम्ही सगळे वेडे आहात. सगळ्यांची कामं मस्त. चेतू, खरंच तुझा खूप राग आला. म्हणजे असं झालं होतं की नाही गप असं होत होतं, असं लिटरली होत होतं. वने, तुला माहिती आहे, मी जेव्हा कधी कधी एकटी असते मला या कॅरेक्टरची आठवण येते. ओके, तेव्हा मी हे करते आणि मला हे करायला खूप आवडतं. मला हे करायला अत्यंत आवडतं. मी तुला एक व्हिडिओ पण पाठवलेला मध्ये. मला खूप आवडतं. कडक परफॉर्मन्स ऑल ऑफ यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू.